मागच्या व्हिडिओमध्ये मी एक विषय मांडला होता की जे काही आपल्याजवळ येत असतं ते आपल्यापासून जातही असतं. अशी कोणतीच गोष्ट नाही जी येत असते पण जात नसते. तर या व्हिडिओमधल्या विषयाला अनुसरून एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की असं काय आहे मग जे आपल्याकडे येते नाही आणि म्हणून ते जाण्याचा प्रश्नही नाही. तर जिज्ञासा केलेली आहे त्यांनी, चांगली गोष्ट आहे. पण या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक थोडंसं सविस्तर आपल्याला विचार करावा लागेल आणि अतिशय बारकाईने याचा उत्तर आपल्याला ऐकावं लागेल. कारण का काही विषय शब्दामध्ये बसणारे असतात, तर काही विषय असे असतात की त्याला शब्दाचं रूप देणं अवघड असतं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे इशारे करून तो विषय सांगितला जाऊ शकतो. त्यानुसार मी हा सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे काही आपल्याला मिळणार आहे, प्राप्त होणार आहे, आपल्याकडे येणार आहे, ते एक दिवशी जाणार आहे. हा तर सिद्धांत नक्की आहे. कारण एकतर ती गोष्ट आपल्याला सोडून जाईल किंवा आपण त्या गोष्टीला सोडून जाऊ. म्हणजे शेवटी आपला आणि त्या गोष्टीचा वियोग होणार आहे, ही गोष्ट ठरलेली आहे. जीवनामध्ये आपला देह असो, आपलं सर्व नाती असो, पद प्रतिष्ठा सगळे असो, ही ज्या दिवशी आपल्याला मिळाली, आपल्याकडे आली, त्याच दिवशी ही आपल्याला सोडून जाणार किंवा आपण त्या गोष्टीला सोडून जाणार, असा वियोग होणार, हेही ठरलेलंच असतं. आणि म्हणून मी शेवटी म्हणालो होतो की मी ह्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या गोष्टीला पाहणारा आहे आणि ही येणारी आहे आणि म्हणूनच ही जाणारी आहे. इतकी स्पष्ट तयारी जर माझी झाली असेल तर गोष्ट येतानाही मी जागृत असेल, सावध असेल किंवा प्रभावात येणार नाही त्या गोष्टीच्या, असं असेल. आणि ती गोष्ट माझ्याजवळून गेल्यानंतरही मी सावध असेल, सहज असेल आणि त्या गोष्टीचा प्रभाव जाण्याने माझ्यावर काही पडणार नाही, माझी स्थिरता भंगणार नाही किंवा मला त्याचं दुःख होणार नाही आणि झालंच तरी अगदी काही क्षणापुरतं होईल. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा मी काय सांगितला शेवटला, की जे येणार असतं ते जाणार असतं. इथे प्रश्न एवढाच आहे की मला स्थिर कसं ठेवता येईल, मला स्थिर कसं राहता येईल. कारण काय की आपण ह्या गोष्टीचा विचारच ह्याच्यासाठी करत आहोत की आपण प्रभावित होतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली की तिचा एक प्रचंड आनंद आपल्याला होतो, ते सुख आपण अनुभवतो, हा एक प्रभाव आहे. आणि ती गोष्ट आपल्याजवळून गेल्यानंतर प्रचंड दुःख आपल्याला होतं, हा एक त्या गोष्टीचा प्रभाव आहे. म्हणजे येणारी आणि जाणारी गोष्ट जी मला प्रभावित करते आणि मला माझ्या मूळ ठिकाणापासून विचलित करते, तर हे माझ्यासाठी काही चांगलं नाही. माझी स्थिरता, माझं सुख, माझा आनंद कायम राखण्याच्या दृष्टीने, मला स्थिरता प्राप्त होण्याच्या दृष्टीने येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर होऊ नये, त्या अनुषंगाने आपण तो विषय ऐकला होता. आणि त्याच्यामध्ये मी हेही सांगितलं होतं की अशी एकही गोष्ट नाही की जी आपल्याकडे येते पण आपल्यापासून जात नाही. प्रत्येक गोष्ट तिच्याबरोबर आपला संयोग होतो आणि त्याचबरोबर त्याचा आणि आपला वियोगही होतो. ती गोष्ट तरी आपल्याला सोडून जाते किंवा आपण तरी त्या गोष्टीला सोडून जातो. म्हणून एकंदरीत काय तर प्रत्येक गोष्टीचा वियोग होतोच. अशी एकही गोष्ट मला सांगा
की जीभ आपल्याला प्राप्त झाली असता आपल्यापासून जात नाही. तर प्रश्न नंतर असाच उपस्थित केला आहे की मग काय आहे असं जे आपल्याला सोडून जात नाही. जे आपल्याला सोडून जात नाही किंवा जे आपल्याला सोडून जाऊच शकत नाही असे फक्त आपणच आहोत. असे फक्त आपणच आहोत. आपल्याला जे काही मिळालं ते जाऊ शकतं, पण आपण असेच आहोत की आपल्याला आपल्यातून काढता येत नाही. म्हणून आपण कोण आहेत हा जो मूळ शोध आहे अध्यात्माचा, तो शोधच आपल्याला त्या ठिकाणी घेण्यासाठी हे सगळं अध्यात्म आहे. आता सध्या जे आपण स्वतःला आपण म्हणतो, मी म्हणतो आपण स्वतःला, जी आपण स्वतःची ओळख सांगतो, ते आपण मूळचे आपण नाही आहोत. आता जे आपण होऊन बसलेलो आहोत ते खऱ्या अर्थाने आपण नाहीत. आपण तसं बनलोत. म्हणून जे काही आज आपल्यातून आपल्या त्या शरीराचं संचालन करतोय त्याला अहंकार म्हणतात, आणि तोच मी आहे. हा जो अहंकार आहे तो स्वतःची ओळख कोणत्या ना कोणत्या गोष्टीला धरूनच सांगत असतो. स्वतःचं नाव सांगताना, स्वतःचं पद सांगताना, स्वतःची सांपत्तिक स्थिती सांगताना, काहीही सांगताना अहंकाराला कशाची ना कशाची गरज पडते. आणि स्वतःची ओळख सांगण्यासाठी ज्याला दुसऱ्या गोष्टीची गरज पडते, असा जो मी आहे, असा जो अहंकार आहे, तो अहंकार हे आपण नाही आहोत. परंतु गोष्ट अशी आहे की आज मितीला आपण तो अहंकारच होऊन बसलेलो आहोत, अहंकाराच्याच सीटवर आहोत. आणि म्हणून आज आपल्याला काही ना काही प्राप्त केल्याशिवाय आज आपलं अहंकारपणच सिद्ध होत नाही. त्याला काहीतरी नेहमी लागतं, काहीतरी नेहमी लागतं. ही जी अहंकाराची धडपड चालू आहे, हा मी ज्यावेळेस प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या गोष्टीला पाहू लागेल, प्रत्येक बदलणाऱ्या गोष्टीला ज्यावेळेस हा पाहू लागेल, त्यावेळेस हाच अहंकार एकदम स्थिरतेमध्ये प्रवेश करतो. अहंकार जातो असं त्याला आपण म्हणतो, आणि तो स्वतःच्या मूळ ठिकाणावर जातो. आणि मूळ ठिकाणावर गेला हे कशावरून ओळखायचं की आता तो कशानेही प्रभावित होत नाही. आता त्याला कोणतीही गोष्ट प्राप्त झाली असता माझं महत्त्व वाढलं असं वाटत नाही, आणि कोणतीही गोष्ट आपल्यापासून गेली असता माझं महत्त्व कमी झालं असं वाटत नाही. कारण प्राप्त झालेल्या गोष्टीलाही तो पाहणारा आहे, आणि आपल्यापासून जाणाऱ्या गोष्टीलाही तो पाहणारा आहे. तो प्रभावित होणारा आता राहिला नाही. गोष्ट आली म्हणून काही मोठं घडलं किंवा मी मोठा झालो अशा पद्धतीने आता तो प्रभावित होत नाही, आणि गोष्ट गेली म्हणून माझं काही नुकसान झालं असंही वाटत नाही. कारण तो आता फक्त पाहणारा आहे, द्रष्टा आहे. जे जे हलतंय, जे जे बदलतंय, जे जे येतंय जातंय, जे प्राप्त होतंय, जे हातातून सुटतंय, ते सगळंच्या सगळं हा आता फक्त पाहत असतो. तर हे जे पाहणं आहे, ही जी दृष्टी आहे, अविचल, अढळ, स्थिर,
कशानेही प्रभावित न होणारी अशी दृष्टी ज्यावेळेस आपल्याला येते, प्रत्येक येणार जाणारी गोष्ट कशी उंचावलीसारखी आहे, कशी येते आहे, कशी जाते, हे आता ज्याच्या दृष्टिक्षेपात आलं, तो जिथे स्थिर झालेला आहे आता, ती स्थिरताच आहे जी माझी मूळची आहे, ते माझं मूळचं ठिकाण आहे. त्याच्यामुळं ते काही येतही नाही आणि ही जातही नाही. मीच जे येणार जाणाऱ्याला प्रभावित होणाऱ्या अहंकाराच्या सीटवर बसलेला असतो, तिथं बसूनच मी माझी ओळख सांगत असतो. तिथूनच त्या ठिकाणी सर्व माझा कारभार चाललेला असतो. ते अहंकाराबरोबर आपलं मोठं होणंही, त्या अहंकाराबरोबर आपलं खाली पडणंही, त्या अहंकाराबरोबर आपलं सुखी होणंही, त्या अहंकाराबरोबर आपलं दुःखी होणंही, हे सगळा खेळ जो चाललेला आहे, तो खेळ त्याच बदलणाऱ्या अहंकाराला ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस आपली जी नजर असते, आपली जी दृष्टी असते, आपलं जी होणं असतं, त्यावेळेस की प्रत्येक हलणारी गोष्ट पाहणारा जो असतो, तो कशानेच हलत नसतो, कारण हलणाऱ्या गोष्टीला तो पाहणारा आहे. बघा, ही गोष्ट लक्षात आली तर इथे जीवनाचा सर्वात मोठा विजय आहे की जे जे हलणारं आहे, जे जे प्रभावित करणारं आहे, त्या प्रत्येकाला मला पाहायचं आहे. ज्याला पाहिजे आहे, ज्याला नको आहे, त्याला पाहायचं आहे. म्हणून ह्या सर्व बदलणारं क्षेत्र, येणारं जाणारं क्षेत्र, प्राप्त होणारं निघून जाणारं क्षेत्र, या सगळ्या गोष्टीला आपल्या जीवनातल्या आपण ज्यावेळेस पाहू लागतो, त्यावेळेस आता आपण हलणारे राहिलो नाही, आता आपण विचलित होत नाही, आता आपली स्थिरता कशानेच भंग पावत नाही, कारण जे भंग पावतं त्याला पाहतो. म्हणून स्वतः काही हलण्याचा विषयच येत नाही. तर अशी अचल आढळ स्थिर दृष्टी येणं, असं होणं, हेच आहे आत्मस्थ होणं, हेच आहे स्थिरतेला प्राप्त होणं, हेच आहे शांतीला प्राप्त होणं, हेच आहे सच्चिदानंद रूपाला प्राप्त होणं, की ज्या ठिकाणी आता हलत नाही आहे काही, ज्या ठिकाणी आता व्हायब्रेशन नाही आहे, ज्या ठिकाणी आता प्रभावित होणं नाही. कारण प्रभावित जे व्हायले त्याला आता पाहणं चालू आहे. जिथं जिथं क्षेत्र हलते त्याला आता पाहण्याच्या टप्प्यामध्ये आले. ते प्रत्येक बदल, प्रत्येक हवं नको, प्रत्येक शब्द, प्रत्येक उठणारा विचार, प्रत्येक भावना, वृत्ती, सगळ्या गोष्टी आता पाहण्याच्या टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि पाहणारा त्याच्यामुळे स्थिर आहे. तर हे जे आहे, ही तसं म्हणाल तर खूप अवघडही आहे, परंतु अभ्यास करत गेल्यानंतर हे काही प्राप्त करायला अवघडही नाही. ज्या क्षणी आपलं हे पाहणं चालू होईल, त्या क्षणी मग जीवनामध्ये जे येतंय जातंय ते बंद होतंय का? नाही. जीवनामध्ये फक्त आनंदच राहतो का? नाही. नियतीनुसार, प्रारब्धानुसार सगळ्या गोष्टी येत जात राहतात. देह नियती घेऊन आलेला आहे, त्याच्याप्रमाणे त्याचंही चलनवलन चालू राहतं. सगळे प्रसंगही त्या ठिकाणी चालू राहतात. जीवनामध्ये लाटा उलटा पालत, विचार येणं, प्रभावित होणं, सगळं चालू राहतं. परंतु आपलं एक आतमध्ये असं स्थान प्राप्त होतं आपल्याला की जे सगळ्या बदलाच्या पलीकडे आहे, कारण ते सगळ्या बदलाला पाहत आहे. लाटा थांबतात का? नाही. आपण आधी लाटेवर होतो, आता आपण स्थिर ठिकाणाहून फक्त लाटा पाहत आहोत. ही स्थिती येत असते. कुणाला असं वाटेल किंवा माणसाला आत्मज्ञान झालं की त्याला त्याच्या जीवनामध्ये पुन्हा देहाचे दुःख येत नाहीत, कसेच आर्थिक दुःख येत नाही,
किंवा दुसरे कोणतेच संकट येत नाहीत अशी माणूस एक कल्पना करतो. कोणत्या महापुरुषाच्या जीवनामध्ये दुःख आले नाहीत? कोणते संत आहेत? कोणता अवतार आहे? जी नियती देहाची घेऊन आलेला आहे ती चालूच राहते. फक्त आतमधून किंचित मात्र दुःख त्यांना स्वतःला प्रभावित करू शकत नाही, कारण ते अशा ठिकाणी बसून ही सगळी देहाची, विचाराची, भावनेची, वृत्तीची सगळी उलाढाल त्या ठिकाणी ते पाहू शकतात. दुःख झालंय, दुःख मनाच्या लेवलवर झालंय. दुःख म्हणजे एक प्रक्रिया मात्र आहे, ती मध्ये घटित झालेली आहे. कारण जे नको आहे ते आलेलं आहे आणि म्हणून कशी मनाच्या ठिकाणी, शरीराच्या ठिकाणी अवस्था झाली, ही सगळी आता पाहण्याच्या टप्प्यात आली. आधी कशी होती? भोगण्याच्या टप्प्यात होती. म्हणून आधी ते आलेलं दुःख भोगावं लागत होतं. आता जो भोगतोय त्यालाच जो पाहू शकतो अशा ठिकाणी आपण पोहोचलो. आणि म्हणून दुःख जरी आलं, मध्ये जरी समजा चलबिचार चालू झाली, तरी आता ती ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी चालू आहे, परंतु आपल्याला त्याचा स्पर्श होत नाही, कारण एक स्थिरतामधून आपण हे सगळं लीला पाहत आहोत. आणि म्हणून खूप खूप गैरसमज जे झालेले आहेत आपल्याला, की सगळे गैरसमज अध्यात्म बारकाईने समजावून घेऊन आपण काढून टाकले पाहिजे. की जीवनामध्ये एकदा स्थिरता प्राप्त झाली की बाहेरून पाहणाऱ्याला असं वाटू शकतं की हा माझ्यासारखाच माणूस आहे, यालाही त्या ठिकाणी सांसारिक अनेक प्रॉब्लेम आहेत, मलाही आहेत. बाहेरून पाहणाऱ्याच्या दृष्टीने काही बदल झालेला नसतो, परंतु आतमध्ये आपल्याला माहीत असतं की आपल्याला आता कोणतं दुःख स्पर्श करत नाही किंवा कोणतं सुखही स्पर्श करत नाही, कारण आपण इतके स्थिर, इतके शांत, इतके सहज आहोत की आता आपली सहजता भंग होतच नाही. जे भंग होतं आहे ते मी आता पाहतोय, ते मी आता पाहतोय, ते मी आता पाहतोय. जी डिस्टर्ब करणारी गोष्ट आहे आणि जो डिस्टर्ब होणार आहे आपल्या आतमधले, त्या दोघांनाही आता आपण पाहत आहोत. अशा प्रकारच्या ठिकाणी आपण जातो. यालाच आत्मस्थ होणे म्हणतात. की आत्ता मी मधून स्थिर झालो, सगळं बाहेर चालू आहे तसंच चालू आहे. म्हणून ही जी स्थिरता प्राप्त करणं हे मानवी जीवनातलं ध्येय आहे, हेच शिखर आहे. हे गाठल्यानंतर पुन्हा मग देहाच्या लेवलवरची दुःख मला काही करू शकत नाहीत, मनाच्या लेवलवरची नाही, कशाचाच मला पुन्हा प्रॉब्लेम नाही. नो प्रॉब्लेम जीवन. किंबहुना मृत्यूसमयी देह सुटताना सुद्धा मला तीळ मात्र विचलितता येत नाही. अंगावरले कपडे आपण काढून टाकावे, त्याप्रमाणे देह सुटताना सुद्धा आपण जशाला तसे पाहणारेच असतो, त्याच्यामध्ये काही बदल नसतो. कारण सगळा प्रभाव आपण पाहतो की देह सुटायलेला आहे आणि मग ते काय अवस्था होत आहे मध्ये, ही सगळ्या गोष्टी आपल्या आता पाहण्याच्या टप्प्यामध्ये आहेत. तर हे जे आहे जीवनामध्ये, इथंपर्यंत माणसाला जाता येतं. कारण मी मागेही म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केला आहे सगळ्या गोष्टीचा. त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की शस्त्रेवरी तोडलिया देह अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी बुडालिया चेवो नये. अशा पद्धतीने त्यांनी शब्द वापरला आहे. म्हणजे काय की एकदा ते प्राप्त झाल्यानंतर कोण्याच गोष्टीचा आपल्यावर परिणाम होत नाही, अशी ती गोष्ट आहे. तेव्हा समजलं नसेल तर काही आणखीन वेळ आहे आपल्याला समजण्यासाठी, असं आपण समजू शकतो. असा हा विषय या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.